Hi, myself Yash, and today we are going to do chapter number 9, Biomolecule. As you know that there is a wide diversity of all living organisms in our biosphere. There are about 1.7 to 1.8 million biodiversity in our biosphere. So now the question arises that क्या सभी लिविंग ऑर्गेनिज्म सेम केमिकल और एलिमेंट से बने हुए हैं क्या? So for this we perform an analysis on animal tissue, plant tissue and microbial paste. We perform analysis on animal tissue, plant tissue, microbial paste. Microbial paste means bacteria or fungus. We obtain a list of elements like carbon, hydrogen, oxygen and several other and their respective content per unit mass of living tissue The same analysis, if you do the same analysis with the earth crust, earth crust is an example of non-living matter. We obtain the similar list. Now the question arises that what is the difference between these two lists? What is the difference between these two lists? There is no difference because there is no difference in these two lists because क्योंकि जितने भी एलिमेंट प्रेजेंट है हमारे अर्थ क्रस्ट के सैंपल ऑफ अर्थ क्रस्ट के अंदर उतने सेम एलिमेंट हमारे पास है लिविंग टिश्यू के सैंपल में. So all the elements are present in earth crust. A sample of earth crust are also present in the sample of living tissue. So however, a closer examination reveals that the relative abundance of carbon and hydrogen, the relative abundance of carbon and hydrogen with respect to other element, कार्बन एंड हाइड्रोजन की अगर हमने क्लोजर एग्जामिनेशन किया तो हमें कार्बन एंड हाइड्रोजन की अदर एलिमेंट के साथ हायर है relative abundance in any living organism than earth crust. You can see in table number 9.1. A comparison of element present in a non-living and living matter. You can observe that hydrogen, carbon, oxygen, nitrogen and sulfur are more present in a human body compared to the earth crust, and sodium, calcium, magnesium and silicon are morely present in the earth crust compared to human body. So silicon is negligible. Now we have to do how to analyze a chemical composition. हमें आपल्याला केमिकल कंपोजिशनचा ॲनालिसिस करायला आपल्याला एक पीस ऑफ लिव्हर घ्यावं लागेल, त्याच्यानंतर एक लीफ घ्यावं लागेल. लीफ और एनी व्हेजिटेबल घेऊ शकतो आपण. जेव्हा आपण पीस ऑफ लिव्हर घेतो तर काउन त्या लिव्हर पशी ॲबिलिटी आहे टू रिजनरेट. जेव्हा आपण पीस ऑफ लिव्हर किंवा मग लीफ घेतो त्याला आपल्याला नाही का ग्राइंड करायचं आहे मोटर आणि पिस्टिलमध्ये ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. तर जेव्हा आपल्याला जी थिक स्लरी ऑप्टेन करतो त्या थिक स्लरीला आपल्याला चीज क्लॉथ थ्रू और कॉटन थ्रू फिल्टर करून घ्यायचं आहे. आणि फिल्टर केल्याच्या नंतर आपल्यापाशी दोन फ्रॅक्शन भेटतात. एक रिटेंटेड म्हणतो जे की ॲसिड इन्सोल्युबल पूल आहे जे की चीज क्लॉथच्या वरी राहतो, आणि जे की चीज क्लॉथच्या खाली फिल्टर होऊन जातो त्याला आपण म्हणतो फिल्ट्रेट, आणि त्या फिल्ट्रेटचं दुसरं नाव आहे ॲसिड सोल्युबल पूल. खूप साऱ्या मेनी सायंटिस्ट हॅव फाउंड दॅट देअर आर 1000 ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड इन द ॲसिड सोल्युबल पूल. आपल्याला ॲसिड सोल्युबल पूलमध्ये 1000 ऑफ इनऑर्गेनिक कंपाऊंड भेटतात, हे सायंटिस्टनं फाउंड केलं. सो पीस ऑफ लिव्हर आणि लीफला आपण ग्राइंड करतो मोटर याला म्हणते मोटार आणि हे आहे पिस्टिल. आपली पिस्टिल मोटार आणि पिस्टिलला आपण हे बघ पिस्टिल आणि हे मोटार. सो मोटार आणि पिस्टिलला आपण काय केलं, पीस ऑफ लिव्हरला आपण हे पीस ऑफ लिव्हर आणि त्याला ग्राइंड केलं इन द प्रेझेन्स ऑफ ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे CL3CCOOH. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये जी आपल्याला ही थिक स्लरी भेटत आहे, ती थिक स्लरी आपण चीज क्लॉथ थ्रू फिल्टर करून घेतो आणि आपल्या खालच्या कंटेनरमध्ये जे आपण फिल्ट्रेट भेटते, खालच्या कंटेनरमध्ये जे येते त्याला आपण फिल्ट्रेट म्हणतो.
फिल्ट्रेट म्हणतो और ऍसिड सोल्युबल पूल. ऍसिड सोल्युबल पूल और जे की आपल्या चीज क्लॉथच्या वरी राहून जाते, चीज क्लॉथच्या वरी मटेरियल राहून जाते, त्याला आपण काय म्हणतो, ऍसिड इन्सोल्युबल पूल और रिटेंटेड. काय म्हणायचं, रिटेंटेड और ऍसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शन. ऍसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शन. सो सायंटिस्ट हॅव फाउंड दॅट. सायंटिस्टनं काय फाउंड केलं, जे आपला फिल्ट्रेट याच्यात नाही का आपल्याला 1000 ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटले. सो अशा प्रकारे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एनालिसिस करतो, केमिकल कंपोजिशन काढतो. सो कुठे गेलं डस्टर. Now, all the carbon compound that found in a living tissue, we known it as biomolecule, or we can call it as biomolecule. All the carbon compound that we get in living tissue can be called as biomolecule. All the carbon compound that we get in a living tissue can be called as biomolecule. जेवढे पण कार्बन कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अंदर भेटते त्याला आपण बायोमॉलिक्यूल म्हणतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम बायोमॉलिक्यूल म्हणतो. लिव्हिंग टिश्यू contain and living tissue also contain inorganic element and inorganic compound in them. Inorganic element and inorganic compound in them. For this we have to do a destructive method. We have to do destructive method. आपल्याला हे जाणून घेण्यासाठी इनऑर्गॅनिक एलिमेंट कोणते आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक डिस्ट्रक्टिव्ह मेथड यूज करावा लागणार आहे. डिस्ट्रक्टिव्ह मेथड we take a piece of liver or a piece of leaf as same that we म्हणजे जसे की आपण केमिकल कंपोजिशन काढताना घेतला होता. सो पीस ऑफ लिव्हर आणि पीस ऑफ लिव्हरचं जे आपण वेट घेतो त्याला म्हणतो आपण वेट. जेव्हा आपण एक लीफ और पीसचं वेट मोजतो घेतल्यावर त्याला आपण वेट मध्ये मोजतो. त्याच्यानंतर त्याला आपल्याला वाळवावं लागते. वी हॅव टू ड्राय इट. आफ्टर ड्राय इट the weight is considered as a dry weight. After dry weight जेव्हा आपण when we dry the weight, all the water get evaporate.
जेव्हा आपण जेव्हा एका आपण वेटला आपण वळवतो त्याच्यानंतर त्याचं ड्राय वेट बनते, त्यावेळेस त्या ड्राय वेट मधून वॉटर इव्हॅपोरेट पूर्णपणे होऊन जाते आणि आपल्यापाशी फक्त ड्राय वेट भेटते. त्या ड्राय वेटला आपण बर्न करतो. त्या ड्राय वेटला जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा त्यावेळेस त्याच्यातून पूर्ण कार्बन कंपाऊंड ऑक्सिडाइज होऊन जातात. त्यावेळेस त्याच्यातले पूर्ण कार्बन कंपाऊंड ऑक्सिडाइज होऊन जातात कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये किंवा मग वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये. तर वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये तर लास्टला उरलेली जे ॲश आहे आपल्यापाशी, जे ॲश आहे त्या ॲशमध्ये आपले त्या ॲशमध्ये आपल्यापाशी इनऑर्गॅनिक एलिमेंट आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला सापडते. इनऑर्गॅनिक एलिमेंट लाईक कॅल्शियम मॅग्नेशियम, आपल्याला सापडते. आणि आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड सापडते. ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला सोडियम पोटॅशियम सापडते. पण सोडियम आणि पोटॅशियम जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आपले ते ऍसिड सोल्युबल पूलमध्ये सापडतात, याच्यात नाही सापडत. हे डिस्ट्रक्टिव्ह मेथड थ्रू आपल्याला फक्त इनऑर्गॅनिक एलिमेंट माहीत पडते. इनऑर्गॅनिक एलिमेंट आपल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. तर आपण जे ड्राय वेट घेतलं, ड्राय वेटला आपण वेट बनवलं त्यावेळेस नाही का आपलं सगळं वॉटर इव्हॅपोरेट झालं. जेव्हा वेट भेटलं, वेटला आपण काय केलं, वेटला आपण केलं बर्न केल्याच्या नंतर त्याच्यातलं जेवढं पण कार्बन कंपाऊंड होतं ते गेलं ऑक्सिडाइज. ऑल द कार्बन कंपाऊंड some get oxidized. All the carbon compound get oxidized to gaseous form. गॅसियस फॉर्म कोणचे गॅसियस फॉर्म? एक तर वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये किंवा मग कार्बन डायऑक्साईड CO2 और वॉटर वेपर. जे कार्बन कंपाऊंड जळाल्याच्यानंतर जे आपलं कार्बन कंपाऊंड आहे, जेव्हा आपण वेटला बर्न करतो ते आपलं कार्बन कंपाऊंड ऑक्सिडाइज होते गॅसियस फॉर्म मध्ये. कोणचे गॅसियस फॉर्म? कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये किंवा वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये ते चालले जातात आणि रिमूव्ह होऊन जातात त्या टिश्यू मधून. फक्त आपल्यापाशी उरले काय आता लास्टला जे द ॲशच्या अंदर आपल्याला काय भेटते? इनऑर्गॅनिक एलिमेंट्स. इनऑर्गॅनिक एलिमेंट भेटतात त्या ॲशच्या अंदर आपल्याला. कोणचे? लाईक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. Now we have to do lipid. Lipid could be simple fatty acid और लिपिड हमारा वाटर इंसोल्यूबल होता है. लिपिड में हमारा फर्स्ट एग्जांपल है सिंपल फैटी एसिड. सिंपल फैटी एसिड में ने क्या हमारा कार्बोक्सिल ग्रुप हमारे वी हैव सिंपल फैटी एसिड में फर्स्ट फैटी एसिड हमारे फैटी एसिड में कार्बोक्सिल ग्रुप अटैच मिलता है आर ग्रुप के साथ. फैटी एसिड में आर ग्रुप के साथ. तो वी हैव आर ग्रुप. सो हमारे पास जो आर ग्रुप है फैटी एसिड में हमारे पास वो एक तो मिथाइल हो सकता है, इथाइल हो सकता है और CH2 मोर देन 1 to 19 कार्बन्स. हमारे पास हमारा आर ग्रुप could be from 1 carbon to 19 कार्बन. सो हमारे आर ग्रुप के बेस पे हमारा फर्स्ट एग्जांपल है प्लामेटिक एसिड का. Plamitic acid contain 16 carbon including carboxyl group. Plamitic acid के R ग्रुप में हमें 15 कार्बन मिलते हैं एंड 1 कार्बन इन अ कार्बोक्सिल ग्रुप. प्लामेटिक एसिड का फॉर्मूला है CH3-CH
to 1,4,40 is attached to an R group. R group नहीं, carboxyl group. Carboxyl is attached to carboxyl group. Carboxyl group has one carbon and R group has 15 carbon. Climatic acid has 16 carbon. हमारे क्लाइमेटिक एसिड के R ग्रुप में, क्लाइमेटिक एसिड के R ग्रुप में कितने 15 कार्बन है, और हमारे क्लाइमेटिक एसिड के कार्बोक्सिल ग्रुप और R ग्रुप को मिला के हमारे पास 16 कार्बन है. सो देयर इज अनदर एग्जांपल इज अराइकोडोनिक एसिड. Arachidonic acid has 20 carbon including carboxyl carbon. So arachidonic के R ग्रुप में हमें 19 कार्बन मिलते हैं एंड R ग्रुप को अटैच कार्बोक्सिल ग्रुप जो होता है उसमें हमें 1 कार्बन मिलता है. तो टोटल हमारे अराइकोडोनिक एसिड में 20 कार्बन होते हैं. अराइकोडोनिक एसिड के R ग्रुप में 19 कार्बन, अराइकोडोनिक एसिड को R ग्रुप प्लस कार्बोक्सिल ग्रुप we have 20 carbons. So another example of lipid could be glycerol. Another example of lipid could be glycerol. Glycerol is also known as trihydroxypropane. THP, trihydroxypropane. Glycerol का स्ट्रक्चर CH2-CH-CH2OH. This is the structure of glycerol. Glycerol have 3 carbon. यहाँ पे हमें ग्लिसरॉल में 3 कार्बन देखने को मिलेगी. ग्लिसरॉल इज 3 कार्बन. ये 1 कार्बन, ये 2, ये 3. ग्लिसरॉल के पास हमें 3 कार्बन देखने को मिलेगी. अब जब ग्लिसरॉल हमारा अटैच करेगा फैटी एसिड के साथ तो हमें मिलेगा मोनोग्लिसराइड, डाइग्लिसराइड एंड ट्राइग्लिसराइड्स. सो व्हेन ग्लिसरॉल इज स्टेरिफाइड, ग्लिसरॉल हमारा स्टेरिफाइड मिलेगा. ग्लिसरॉल इज स्टेरिफाइड विथ फैटी एसिड. हमें मिलेंगे मोनोग्लिसराइड डाइग्लिसराइड एंड ट्राइग्लिसराइड. पेन क्यों खत्म है? मोनोग्लिसराइड, डाइग्लिसराइड एंड ट्राइग्लिसराइड. ट्राइग्लिसराइड, मोनोग्लिसराइड. सो इफ अगर हमारा एक ग्लिसरॉल एक फैटी एसिड के साथ अटैच है तो हमें मिलेगा मोनोग्लिसराइड. 1 ग्लिसरॉल प्लस 1 फैटी एसिड. डाइग्लिसराइड में हमें 1 ग्लिसरॉल इज अटैच्ड टू 2 फैटी एसिड एंड ट्राइग्लिसराइड में 1 ग्लिसरॉल इज अटैच्ड टू 3 फैटी एसिड. एंड ट्राइग्लिसराइड का स्ट्रक्चर है ट्राइग्लिसराइड का स्ट्रक्चर हम बनाएंगे R1 is attached to carbon and oxygen, and here CH2-H-CH2 which is attached to O carbon, R3 and O carbon R2. So this is the structure of triglyceride.
triglyceride. This is the structure of triglyceride. We have R1, R2 and R3 as fatty acid and here is our glycerol. ये हमारा ग्लिसरॉल का स्ट्रक्चर है. ट्राइग्लिसराइड में हमें R1, R2, R3 रिप्रेजेंट करते हैं फैटी एसिड एंड आवर ग्लिसरॉल इज CH2, CH, CH2. मतलब हमारे ग्लिसरॉल में 3 कार्बन होते हैं, 1, 2 या 3. एंड आफ्टर दैट these glycerides are also known as fats and oil on the base of melting point, oil and fats. These glycerides are also called as oil and fats on base of MP, melting point. On the base of melting point. हमारे पास ऑयल का एक एग्जांपल है जिंजरली ऑयल. एंड ऑयल विंटर में नहीं क्या ऑयली रहते हैं एंड फैट्स विंटर में जम जाते हैं. यू नो दिस. हमारे पास ऑयल का एग्जांपल है जिंजरली ऑयल. Now gingerly oil hence remain oil as in winter. gingerly oil हमेशा विंटर में ऑयली रहता है, फैट्स हमेशा विंटर में जम जाता है. सो some lipid have phosphorus, a phosphorylated organic compound. हमारे कुछ लिपिड के पास फॉस्फोरस होता है और some phosphorylated organic compound like सेल मेम्ब्रेन के पास हमारी सेल मेम्ब्रेन के पास हमें लिपिड मिलता है जिसे हम कहते हैं फॉस्फोराइलेटेड लिपिड. तो फॉस्फोराइलेटेड लिपिड का एग्जांपल है हमारे पास लिसिथिन. फॉस्फोराइलेटेड ऑर्गेनिक फॉस्फोराइलेटेड एग्जांपल है लिसिथिन. Some tissue especially neural tissue have complex. हमारे न्यूरल टिश्यू के पास कॉम्प्लेक्स टाइप की लिपिड पाई जाती है. सो